श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखास किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत. तर आपण आज बनवणार आहोत सेम दिसायला मेदू वडासारखा वडा, पण तो आपण उडदाच्या डाळीचा नाही तर रव्यापासून बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी घेतलेला आहे रवा, एक उकडलेला बटाटा, मीठ आणि जिरा. फक्त 4 साहित्यामध्ये आपण वडा बनवणार आहोत. इथे मी एका पॅन मध्ये तेल गरम केलेलं आहे, जिरा टाकलेला आहे. जिरा चांगला तडतडला की आपण त्यामध्ये रवा टाकून घेणार आहोत आणि रवा आपण 2-3 मिनिटं चांगला परतून घेणार आहोत असाच तेलामध्ये. जास्त पण आपल्याला लालसर असा भाजून घ्यायचा नाहीये, फक्त रव्याचा कच्चेपणा घालवायचा आहे. 2-3 मिनिटं झालेली आहेत. आता आपण मीठ टाकून घेऊयात. एक वाटी रव्याला आपण 1 ग्लास पाणी टाकणार आहोत. अशा प्रकारे आपण 1 ग्लास पाणी टाकून घेणार आहोत आणि हे परत चांगलं मिक्स करून असं उलटण्याच्या सहाय्याने मिक्स करून घेणार आहोत आणि घट्ट होईपर्यंत हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. आता आपण या स्टेपला गॅस बंद करून घेणार आहोत. रवा चांगला घट्टसर झालेला आहे. तर सेम या प्रकारे आपल्याला रवा घट्टसर करून घ्यायचा आहे आणि हे थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला. थंड झाल्यानंतर आपण त्यामध्ये उकडलेला बटाटा असं किसणीच्या साहाय्याने किसून घेणार आहोत. बाकी काही टाकायचं नाही, फक्त 4 साहित्यामध्ये आपल्याला सेम मेदू वडासारखा आपण वडा बनवणार आहोत. आता आपण हे मिश्रण थंड झाल्यानंतर थोडंसं हाताने मळून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला हे चांगलं प्रेस देऊन मळून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही भाकरीचं पीठ आपण कसं मळतो त्याप्रमाणे आपल्याला हे रवा मिक्स करून असा घ्यायचा आहे. एकदम एकजीव झालेला आहे रवा आपला. आता आपण याचे वडे बनवून घेऊया. याला थोडासा वेळ लागतो मळायला, म्हणून मी खाली बसून मळून घेतलेला आहे व्यवस्थित. आणि आता वडा बनवून घेऊयात. अशा प्रकारे साईज आपण लहान मोठे आपल्या आवडीनुसार ठेवू शकतो. बघू शकता तुम्ही. आता मी अशा प्रकारे सगळे वडे बनवून घेते. खूप इझी रेसिपी आहे आणि सेम टेस्ट पण आपल्याला मेदू वड्यासारखी लागते. आता आपले सगळे वडे बनवून तयार झालेले आहेत. तर आपण आता कढईमध्ये तेल गरम करायला पण ठेवलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं कडकडीत की आपण त्यामध्ये वडा सोडूया. अशा प्रकारे रवा चांगला मळून घेतल्यामुळे आणि तेल गरम व्यवस्थित झाल्यामुळे आपला एकही वडा असा तेलामध्ये वितळत नाहीये. व्यवस्थित ते फुलून येत आहेत चांगले. या महत्त्वाच्या टिप्स आहेत. वडा तळण्यासाठी तेल चांगलं कडकडीत गरम पाहिजे आणि रवा पण आपण मळते वेळेस व्यवस्थित मळला गेलेला पाहिजे. तेल चांगलं गरम झालेलं नसेल, तेल थंड असेल आणि थंड तेलात आपण वडा टाकला तरी तो वडा वितळतो. आपल्याला आता हे मीडियम फ्लेम वरती डार्क ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आलटून पलटून आपल्याला वडे चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत.
साधारण 3-4 मिनिट लागतात आपल्याला वडा फ्राय करायला. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. अशाच छान छान आणि सोपे सोपे रेसिपीज पाहण्यासाठी. बघू शकता तुम्ही आपले वडे असे छान ब्राऊन झालेले आहेत. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. दिसतायत ना एकदम मेदूवडा सारखे सेम टू सेम. तर मस्त आपले वडे हे तळले गेलेले आहेत. या प्रकारे मी आता सगळे वडे तळून घेतलेले आहेत. तुम्ही पण नक्की ट्राय करा. अशा प्रकारे खूप छान बनतात आणि मस्त असे कुरकुरीत असे वडे आपले तयार झालेले आहेत. तुम्ही आवाज ऐकू शकता. तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन आणि सोपे सोपे रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.